कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता तुम्ही एक 15 मिनिटामध्ये अप्रतिम असे चवीचे डोसे बनवू शकता. बरं, सकाळची वेळ असेल, तुम्हाला चटणी बनवायला वेळ नसेल, तर या डोश्यांच्या बरोबर काय खाता येईल तेही तुम्हाला मी सांगते. ते पण अतिशय चविष्ट लागतं. तर ह्याच्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. आता मी इथे एक वाटीभर पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजवून घ्यायचे. पोहे कसे एक असा पदार्थ आहे, जो 2 मिनिटामध्ये भिजला जातो. ह्याला काही फार वेळ भिजत ठेवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे पोहे जे आहेत त्याच्यामध्ये पाणी घालून ते पाणी काढून धुवून घ्यायचे. आता ह्या पोह्यांमध्ये 1 वाटी पोह्यांमध्ये मी 1 वाटी इथे बारीक रवा घालणार आहे. आता रवा काही भाजायचा वगैरे नाहीये, आहे असाच रवा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे. आता ह्या दोन्हीमध्ये अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे. आता हे दही जे आहे हे खूप आंबट आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी घातलेली आहे. तुमच्याकडे जर का गोड दही असेल ना, तर तुम्ही 1 वाटीभर दही घातलंत तरी चालू शकेल. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता चमच्याने हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं. भिजवून घ्यायचं म्हणजे काय, रवा कोरडा घातला आहे आपण, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. पण आधी पोह्याच्या पाण्यांमध्ये किती भिजतंय ना, पोह्यांमध्ये जे पाणी आहे, त्याच्यामध्ये छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर थोडं-थोडं पाणी घालून रवा पण त्याच्यामध्ये भिजला जाईल, एवढं हे करायचं. तर मग आता ह्याच्यामध्ये मी थोडं-थोडं पाणी घालते. मिक्स केलं हे सगळं. ह्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून घेते. पटकन तयार होतं, वेळ लागत नाही याच्यासाठी बिलकुलही आणि खायला खूप छान लागतात. अप्रतिम असे डोसे तयार होतात. आता हा डोसा जो आहे ना, तो मऊ होतो. जर तुम्हाला मऊ डोसा नको असेल किंवा मग जर का पातळ वगैरे झालं, तर इथे आत्ताच एक ट्रिक तुम्हाला सांगून ठेवते. तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. अर्धी वाटी तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता, ज्याच्याने डोसा कुरकुरीतही होऊ शकतो आणि मऊपणा जरा कमी, म्हणजे तुम्हाला मऊ नको असेल तर सांगते. आता 5 मिनिटं तो डोश्याचं पीठ आपण तसंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत एकीकडे आपण कांदा चिरायला घ्यायचा. मी कांदा आणि मिरची ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि मिरची साधारण मी 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेणार आहे. छान लागतं डोश्यामध्ये ज्यावेळेला थोडासा तिखटपणा येतो ना, त्यावेळेला. तर आता हे असे डोसे आपल्याला अगदी आपण 10 ते 15 मिनिटामध्ये बनवू शकतो. तर तांदळाचं पीठ तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही नक्की घालून त्याला थोडासा कुरकुरीतपणा आणू शकता. मी नाही घालत तांदळाचं पीठ, पण तुम्हाला हवं असेल किंवा जर असं झालं, की डोश्याचं पीठ फार पातळ झालं, मग बऱ्याच गृहिणींचं हे असतं, की नाही का, डोश्याचं पीठ पातळ झालं, की डोसे होतच नाही, ते कटच होत आहेत किंवा तुटतायत. तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारचे डोसे असू देत हां, तुम्ही तांदळाचं पीठ घालून जर का बनवलेत ना, तर ते टेक्स्चर एकदम प्रॉपर होतं आणि डोसा उलटता पण येतो आणि व्यवस्थित होतो सुद्धा. तर तुम्ही हे एक ट्रिक लक्षात ठेवा, की जर जास्त पातळ वगैरे झालं, तर आपण तांदळाचं पीठ घालून डोसा प्रॉपर यायला आणू शकतो. बरं, आता कांदा आणि मिरची कापून झाल्यानंतर थोडी बारीक कोथिंबीर कापून घेणार आहे मी. म्हणजे ती पण छान लागते डोश्यामध्ये आणि सगळं आधीच करून घ्यायचं, म्हणजे कसं आपलं पीठ भिजते तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होऊन जातात. आता आपली पूर्वतयारी इथे झालेली आहे. कांदा, मिरची आणि कोथिंबीर कट करून झालेली आहे. आता फोडणीसाठी आपण तेल तयार करून घ्यायचं. तेलामध्ये मोहरी 1 चमचाभर घातली मी. ती तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये हा कांदा आणि मिरची घालून घ्यायची. याच्यामध्ये मी हळद, हिंग वगैरे काही घातलेलं नाहीये. मला फक्त कांदा फ्राय करायचा आहे म्हणून मी मोहरी घालून कांदा इथे फ्राय करून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये डाळ वगैरे लागत असेल, तर तुम्ही डाळही वापरू शकता. म्हणजे ती मुगाची डाळ वगैरे वापरली जाते ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेही आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालू शकता. आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा एक ब्राउनिश होईपर्यंत. 1-2 मिनिटात कांदा फ्राय होतो. मी या फोडणीच्या पात्रामध्येच कांदा घालून घेतलेला आहे आणि फ्राय करते. वेगळं कढई वगैरे घेण्याची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये होऊन जातं आणि एवढाच कांदा भरपूर होऊन जातो. अगदी सकाळच्या वेळामध्ये तुम्ही पटकन म्हणलात ना नाश्त्याला, तर तुम्ही हे असे डोसे बनवू शकता. खूप छान तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे तुम्हाला आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर मला कमेंट करा. तुम्ही कुठून माझी रेसिपी बघताय ना, मला तेही सांगा. मला आवडतं तुमचे कमेंट आले की. आणि रेसिपीमध्ये तुमचं म्हणजे तुम्ही कुठून बघताय हे जरी कळालं ना, तरी छान वाटतं की ह्या ठिकाणून माझी रेसिपी बघितली जाते आणि आवडतायत माझ्या रेसिपीज. आता इथे कांदा आपला हे झालेला आहे. आता तो कांदा जो फोडणीतला आहे तो गार होईपर्यंत आहे ना, इथे बघा आता हे पण फुलून आला आहे रवा छान. 5 मिनिटामध्ये होऊन जातं आणि तसंही फुलला नाही फुलला तरी आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे मिश्रण. या पाण्यामध्ये रवा पूर्णपणे भिजलेला आहे आणि पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे याच्यातलं. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं
आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे मिश्रण आहे ना, हे घालून घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यामध्येच. आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते हे करून घ्यायचं, मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. प्रॉपर एक बॅटर तयार होतं आपल्या डोश्याचं. तर इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. अर्धी वाटी पाणी पुरेसं होतं ह्याच्यासाठी. आणि मग झाकण लावून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मिश्रण. साधारण एक 5 मिनटं बारीक करून झालं ना, की बघा आपलं एकदम फाईन पेस्ट तयार झाली. एकदम व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं ह्याचं. आता हे जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता जो बाउलमध्ये आपण भिजवलं होतं ना, त्याच बाउलमध्ये मी हे मिश्रण काढून घेते आहे. आता हे काढून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो परतलेला कांदा आहे ना, तो घालून घ्यायचा. थोडं पाणी घालून घेतलं मी, म्हणजे मिक्सरचं भांडं साफ होऊन गेलं. आणि मग ते हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपले ते घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे पण घालू शकता, तुम्हाला काय ज्या हव्या असतील ते. त्या पण कसं असतं की भाज्या लागल्या ना की मुलं खात नाहीत. मुलांना डोसा जो असतो तो प्रॉपर डोसाच लागतो. त्याच्यामध्ये वेगळं काही लागत नाही. हां, पण तुम्ही इथे जर का पालक वगैरे जर ह्या बॅटरच्या बरोबरच मिक्सरमधून काढलात ना, तर हिरवे डोसे तयार होऊ शकतात आणि ते मुलांना कळणारही नाहीत की तुम्ही पालक घातलेला आहे. तर अशी काहीतरी आयडिया तुम्ही इथे करून मुलांना देऊ शकता. डोसे चांगले पौष्टिक डोसे बनवून देऊ शकता. आता इथे आपलं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे फोडणीचं आणि मीठ घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मी इथे हे हलवून घेणार आहे. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला असं वाटतं की हे मिश्रण फार पातळ आहे बाबा, आता होणार नाही आहे किंवा होत नसेल, तर मग इथे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. पण मला वाटत नाही की माझा हा डोसा बिघडणार आहे. जर बिघडला तर मीही घालेन, पण नाही बिघडणार. हे परफेक्ट तयार झालेलं आहे पीठ. आता शेवटी याच्यामध्ये सोडा घालून घ्यायचा खाण्याचा. साधारण मी अर्धा चमचा इथे सोडा घालून घेतलेला आहे. अगदी म्हणजे डोसा ज्यावेळेला आपण करणार आहोत तव्यावरती, त्यावेळेलाच आपल्याला सोडा घालायचा आहे. तुम्ही आता पीठ मळून ठेवले, मग नंतर थोड्या वेळाने डोसे घालायचे आहेत, तर मग सोडा आधी नका घालू. सोडा अगदी म्हणजे आपल्याला तव्यावरती आता डोसे टाकायचे आहेत ना, त्याच वेळेला आपल्याला सोडा घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण जी चिरून टाकलेली कोथिंबीर होती ना ठेवलेली, ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. छान दिसते कोथिंबीर डोश्यामध्ये. त्यामुळे ती कोथिंबीरही ह्याच्यामध्ये मी घालून घेतली. छान हलवून घ्यायचं आणि आता तव्यावरती ते डोसे आपण घालून घ्यायचे. पण आधी व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं 1-10 मिनटं तरी, कारण की ह्याच्यामध्ये पोहे आहेत, रवा आहे, ते सगळं बॅटर आपण तरी मिक्सरमधूनच आपण बारीक केलेलं असल्यामुळे व्यवस्थित प्रॉपर मिक्स झालेलं आहे ते. आता तवा गरम करून त्याला तेल लावून घ्यायचं. आता डोसे कायम बिघडतात असं बऱ्याच मला कमेंट येतात की डोसे बिघडतात, आमचे डोसे उलटले जात नाहीत वगैरे. तर तुम्हाला मी ते तांदळाच्या पिठाची तर एक मी ट्रिक सांगितलीच, पण तरीसुद्धा तुमचे डोसे जर होत नसतील ना, तर सगळ्यात मोठी चूक कुठे होते माहिती आहे का? एक तर आपण तेल लावतो, तर तेल व्यवस्थित प्रॉपर सगळीकडे लावायचं आणि डोसा टाकताना जो तवा जो आहे तो पूर्णपणे गरम झालेला असायला पाहिजे. काय होतं, थोडासा जरी गरम असेल आणि तुम्ही डोसा टाकलात ना, तर डोसा उलटला जाणार नाही. त्यामुळे पूर्ण हाय फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा आणि हाय फ्लेमवरतीच डोसा टाकायचा आणि डोसा टाकल्यानंतर मग मीडियम फ्लेमला घ्यायचं गॅस. म्हणजे कसं होतं की प्रॉपर तो डोसा तयार होतो. हे बघा इथे छान डोसा तयार झालेला आहे. मी तांदळाच्या पिठाच्या डोश्याची पण रेसिपी टाकली होती ना, बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या की तुमचे डोसे असे उलटले कसे काय जातात? आमचे डोसे उलटताना होत नाहीत. तर सगळ्यात मेन महत्त्वाची ही टिप मी तुम्हाला सांगते की हाय फ्लेमवरती तवा गरम करायचा आणि हाय फ्लेमवरतीच डोसा टाकून घ्यायचा आणि मग नंतर तो मीडियम फ्लेमला आणायचा. बघा किती अप्रतिम असा डोसा तयार होतो आणि अगदी 15 मिनिटात तयार होतो बरं का. तुम्ही अगदी सकाळच्या वेळेमध्ये घाई गडबडीमध्ये किंवा डब्यामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हे असे डोसे बनवू शकता. आता डोश्याच्या बरोबर चटणी बनवायची म्हटलं की परत वेळ वाया जाणार आपला. तर आता मी तुम्हाला सांगते या डोश्याबरोबर काय खायचं ते. जे तुम्हाला सांगते ना, तो इतका भन्नाट पदार्थ आहे आणि सगळ्यांच्या घरात असतोच. आपल्याकडे खोबऱ्याची आणि लसणाची चटणी असते. तर ती चटणी जी असते ना, त्याच्यामध्ये दही घालायचं. तुम्हाला मी सांगते, आता माझ्याकडे मी करून ठेवलेली आहे. मी ठेचून ही चटणी तयार केलेली आहे खोबऱ्याची आणि लसणाची. ती तर खूपच छान लागते जर का आपण कुटून जर का चटणी बनवली तर. मिक्सरमधून पावडर तयार होते. तर कुटून बनवलेल्या चटणीची पण मी माझी रेसिपी टाकलेली आहे शॉर्ट्समध्ये, तुम्ही बघू शकता. तर आता ह्या चटणीवरती 2 ते 3 चमचे दही, आता दही तर आपल्याकडे असणारच आहे डोसे बनवतोय म्हटल्यानंतर. मग तेच दही चटणीमध्ये असं घालायचं, मिक्स करायचं आणि डोश्याबरोबर खायचं. तुम्हाला वेगळी चटणी करत बसायची घाईगडबडीत गरज पडणार नाही. तुम्ही ह्याबरोबर खाऊन बघा डोसे, अप्रतिम लागतात. आम्ही लहान असताना आई तर कधी-कधी भाजीचा कंटाळा आला ना आम्हाला, की अशी चटणीमध्ये दही टाकून पोळीच्या बरोबरही खायला द्यायची. म्हणजे काही नसेल ना, तर तुम्ही अशी चटणी आणि पोळी खाऊन बघा. इतकी भन्नाट लागते ना, मस्त लागते एकदम. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
आणि अशा छान-छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.